नील अरे आवरलं का तुझं? चल पटकन. हो झालं. चल चल चल. बाबा अहो चला लवकर. हो हा काय निघालच आहे रे. काय तू अजून हसतेस? आता हसायचंच आहे आपण, पण तुम्ही केवढा आंबट चेहरा केलाय. मान्य आहे तू त्या देशपांड्यांना वांग्यासारखं भाजून काढलंयस, पण आनंद एवढा उतू जाऊ देऊ नको. सगळ्यांच्या लक्षात येईल. जिच्या लक्षात यायला हवं ना तिच्या बरोबर लक्षात येत. पण माझ्या इंद्रनीला काहीही कळलेलं नाहीये. असा मुलगा असेल ना तर सून कितीही हुशार असली तरी तिचं काहीही चालत नाही. आनंदाला उधाणच आलंय अगदी. नाही येणार. विजय झालाय एवढा मोठा तरी. बाई ग अजून आपल्याला काहीही कळलेलं नाहीये. त्यामुळे शत्रूचं मुंडकं भाल्याच्या टोकाला टोचून नाचू नकोस आत्तापासूनच. काय म्हणा, कधी कधी तुम्ही फार छान बोलता. आता जे बोलतात ना तोच विचार माझ्या डोक्यात. तसंच वाटतंय मला. ते दिसतंय मला, पण जरा धीर धर. खिचडी थोडी गार होऊ दे, नाहीतर टाळू भाजेल तुझीच. नाही भाजणार, पण तिची जीभ कशी टाळूला चिकटली ती बघितलंच ना. चेहरा तर एवढा पडलेला होता की मला वाटतं जमिनीवर पण खळकण फुटतो का काय धाकट्या सुनबाईंचा चेहरा. पण इंद्रनील खूप खुल्ला होता. बाई ग आपल्यासारख्या माणसांनी भावना लपवायला शिकलं पाहिजे. मी काय भावना बिवना लपवणार बिपवणार नाही. गीता तो म्हणजे ना. काय आता काय झालंय? काय झालं काय? काही करू नकोस. अजून सुनमुख नाही पाहिलं आणि निघाली बाळंत वेड्याची तयारी करायला. अशा बायकांसारखी वागू नकोस. मला वाटलं होतं मी इथे नव्हते तर जरा धीट झाला असाल. काय नाही अजून तसेच पित्रट. चला माझा मुलगा बाहेर जेवायला नेतो रेस्टॉरंट मध्ये. चला. ही इन्क्वायरी पूर्ण होईपर्यंत तुम्हाला ऑफिस अटेंड करायची परवानगी नाही. असं तुम्ही कितीही पोटतिडकीने सांगितलं तरी डिपार्टमेंटला एन्क्वायरी तर होणारच ना. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. ऋतू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.